सर्वात मोठे खोटे काय आहे ते म्हणजे मृत्यूनंतर सर्व काही संपते. पण गरुड पुराण असं सांगते की मृत्यू हा शेवट नसून खरी यातना तर इथून सुरू होते. ज्या क्षणी माणसाचा शेवटचा श्वास तुटतो त्याच क्षणी शरीर खाली कोसळते आणि आत्मा एकटीच उभी राहते. ती आत्मा ओरडते, आपल्या घरच्यांना हाक मारते, पण कोणीही ऐकू शकत नाही. तेव्हाच यमदूत येतात, काळे, भयानक, आगीसारखे डोळे असलेले, हातात फास धरलेले. त्यांच्या नजरेत दया नसते, असतो तो फक्त तुमच्या चांगल्या आणि वाईट कर्मांचा हिशोब. आणि जर तुमच्या पापाचा घडा बनलेला असेल तर ते आत्म्याला ओढत ओढत घेऊन जातात. तो मार्ग काट्यांनी भरलेला, अंधाराने वेढलेला आणि वेदनांनी भरलेला असतो, जिथे प्रत्येक पावलागणी यातना असतात. हेच आहे मृत्यूचे सत्य, जे मान्य करायला आपण घाबरतो. पण इतक्यावरच संपत नाही, ही तर फक्त सुरुवात आहे. पुढील भागात जाणून घेऊया की मृत्यूनंतर लगेचच आत्मा दुसऱ्या कोणत्या मार्गावरून जाते आणि कोणकोणत्या यातना तिची वाट पाहत असतात. श्री स्वामी समर्थ.